या घडीची सर्वात मोठी बातमी राजकीय क्षेत्रातून येत आहे। अंबाजोगाई तालुक्यातील सहकार क्षेत्रातील व शिक्षण क्षेत्रातील बड़ व्यक्तिमत्व दत्तात्रय ज्ञानोबा पाटील उर्फ दत्ताबा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या त्याग करण्याची भूमिका जाहीर केलेली नसली तरी राजकीय क्षेत्रातून ही बातमी येत आहे। लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं। तसंच गेल्या 4 वर्षापासून ते पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्यासोबत काम करीत आहेत। गेल्या 4 वर्षामध्ये त्यांना बीड जिल्हा सहकारी बँकेचं संचालक केलेलं आहे। त्याशिवाय इतर कसलाही राजकीय फायदा झाला नसल्याची त्यांची भावना आहे आणि आगामी काळात जर अशी स्थिती राहिली तर आपला राजकीयदृष्ट्या आपण कुठल्या स्तरावर असो अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं आहे। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागणार असल्याचं समजतं आहे। निश्चितच ही फार मोठी बातमी राजकीयदृष्ट्या अंबाजोगाई तालुक्यातून आहे। दत्तात्रय पाटील हे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय DN पाटील यांचे चिरंजीव आहेत। दत्तात्रय पाटील यांचंही विविध क्षेत्रामध्ये काम राहिलेलं आहे। अंबाजोगाई बाजार समितीचे सभापती म्हणून काही काळ त्यांनी घालवलेला आहे। छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचे ते पदाधिकारी आहेत। मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 2012च्या त्यांच्या अर्धांगिनी सौ विजयाताई दत्तात्रय पाटील या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिलेले आहेत। राजकीय क्षेत्रातील एक बड़ व्यक्तिमत्व जे अडगळीला पडलं होतं, राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः नामदार पंकजाताई मुंडे यांच्याकडून कसलंही सहकार्य झालं नसल्याची त्यांची भावना अनेकांना त्यांनी बोलून दाखवलेली आहे। मग राजकीयदृष्ट्या जर आपण असंच आपली पिछेहाट होत असेल तर त्या पक्षात राहायचं का, असा सवाल समर्थकांनी व्यक्त केला। त्या अनुषंगाने दत्तात्रय पाटील यांनी ही वेगळी भूमिका घेण्याचं निश्चित केलं आहे। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांच्या ते संपर्कात असून बीड लोकसभेची उमेदवारी दत्तात्रय पाटील यांनी मागितली असल्याचीही माहिती येते आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे यांची नावं चर्चेत होती। मात्र आता दत्तात्रय पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीला नवा चेहरा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणखीन मोठ्या उलटापालटी होण्याची शक्यता आहे। परंतु दत्तात्रय पाटील यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय हा अंतिम नसला तरी त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू असल्याची माहिती राजकीय क्षेत्रातून येते आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ही ब्रेकिंग बातमी आहे।